नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. विक्रमसिंह पाचपुते यांच्या सूचनेनुसार आमच्या नगराध्यक्षताई आणि आम्ही सर्व नगरसेवकांच्या वतीनं शनी चौकाच्या बाजूला 2020 पूर्वी ज्या लेआउट मधील एक एन ए प्लॉट जे असतात त्याच्यामध्ये ओपन स्पेस असतो. तिथल्या कुठल्याही ओपन स्पेस मध्ये आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी फिरून तो ओपन स्पेस शोधू आणि येणाऱ्या पहिल्याच मीटिंग मध्ये तो ओपन स्पेस या ठिकाणी पत्रकार भवनसाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पत्रकार भवन उभारण्यासाठी आदरणीय दादांच्या माध्यमातून प्रयत्न करू. या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वासन करतो. यानंतर शहाजीभाऊ खेतमाळी. शुभेच्छा अगोदर जे मतदार परत येते. आज 6 जानेवारी पत्रकार दिन आणि पत्रकार दिनाच्या औचित्य साधून श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सर्व नगरसेवकांनी पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी करायचं म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. त्याचबरोबर आवर्जून पत्रकारांचा पत्रकार दिन आणि सन्मान म्हणून आदरणीय दादांना निरोप मिळाला आणि आज पहिली वेळ दादा डायरेक्ट या सभागृहामध्ये आले. सर्वप्रथम मी आदरणीय दादांचं स्वागत करतो, कारण नगरपालिकेत बऱ्याच वर्षापासून मी नगरसेवक असताना कुठलाही हस्तक्षेप नगरपालिकेमध्ये येऊन दादांनी केला नाही. भागचंद गोडके नगराध्यक्ष झाले त्याच वेळेस दादा मंत्री होते, स्वतः जुन्या नगरपालिकेमध्ये आले होते आणि इथले भूमिपूजनाला होते. आदरणीय दादांनी पालिकेमध्ये नगरसेवक नगराध्यक्ष यांना कुठल्याही प्रकारचा आज अखेर कुठलाही हस्तक्षेप या ठिकाणी केला नाही. मला आज इथं आमचा ऐकायला होता, आवाज उठवला तरी पण सूत्र कसे हलायचे आता ते सगळ्यांना ज्ञात आहेत. आपण सगळे पत्रकार आहात, त्यामुळे तुमचा प्रश्न त्यावेळेस मार्गी लागायला अडचणी झाल्या. मी अजून एकदा सांगतो की दादांनी तो एक जागा सुचवली होती शनी चौकातली आता बुंदेचा कॉम्प्लेक्सच्या शेजारी. ते ग्रामपंचायतची जागा आणि नगरपालिकेची जागा आहे. ते 2 गुंठे भरेल, 1.5 गुंठा भरेल किंवा 1.25 गुंठा भरेल. आदरणीय दादांनी बी त्यावेळेस ती जागा सुचवली. आपण पुढला पट्टा साफ केला होता सगळ्या मध्ये पालिकेच्या अतिक्रमणाच्या. तर मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना विनंती करतो दत्ता भाऊ सगळ्यांनाच की 1.25 गुंठा असू द्या. ते तिथे जर केलं तर पार्किंगला जागा खूप मोठी आहे, साईडने जागा आपली बॅलन्स आहे. तेवढ्या 1.25 गुंठा जरी बांधकाम झालं तरी एवढ्या मापातला हॉल चांगल्यापैकी वरती डबल करता येईल. तर मी त्यावेळेस सुद्धा ती जागा तुम्हाला सुचवली होती, परंतु तुमच्यात परत कुणी त्या जागेसाठी लिडिंग कुणीच घेतलं नाही. म्हणजे मी तुम्हाला आरोप करत नाही, पण मी सुचवलं होतं त्यावेळेस. आदरणीय दादांच्या माध्यमातून माझी मेजर संघटना आली, त्यांनी मागणी केली पालिकेतनं. त्यावेळेस दादांनी सांगितलं तुम्ही जागेचं निश्चित करा, पाहिजे तेवढा निधी देऊ. त्या ठिकाणी स्मारक ज्यावेळेस त्यांचं करायचं ठरलं त्यावेळेस ती जागा आपण एक ओपन पीस द्यायचं ठरवलं. त्याच्यात एक अडचण अशी होती कायद्याने की जो ओपन पीस आहे त्यात आपल्याला नगर परिषदेला 30% हे करता येतं, बाकीचं ओपन ठेवावं लागतं. मग तिथं परत नागरिकांच्या अडचणी आल्या की आपल्यापैकीच कुणीतरी त्या ठिकाणी रहवास करणारे पत्रकार असतात आणि मग त्याच्यावरती आवाज उठवतात. त्या ठिकाणी नगरसेवक आणि नगराध्यक्षांची दादा कायद्याने अडचण होती. असंच एक अडचण पत्रकार म्हणा किंवा आणखी काही म्हणा, आपण अभ्यासिका बांधली, दादांनी खूप मोठा निधी दिला गार्डनच्या शेजारी. दिन साजरा केला जातो त्यानिमित्त सर्वप्रथम माझ्या खेतमाळीस वतीने आणि सर्व नगरसेवक नगराध्यक्षांच्या वतीने आणि या नगरीचे कार्यसम्राट आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि पत्रकारितेचा आणि पत्रकारांचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे घरातलेच माझे पत्रकार आहेत, त्यामुळे पत्रकारांवर काय काय संकट येतं हे मी जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही काम करताना म्हणजे प्रत्येक गोष्टी खबरदारी ही घेतली पाहिजे. आणि तुम्हाला वेतन हे कसं असतं हे पण मला माहिती आहे. म्हणजे ह्या गोष्टीला सामोरे जाऊन तुम्ही पत्रकारिता करिता. आणि दुसरी गोष्ट गायत्री मॅडमनी बोलले की म्हणजे आमचा जरी आम्ही कोणाच्या जवळ गेलो तरी आमचा दृष्टिकोन खूप चांगला असतो आहे, ते पण बरोबर आहे. पण माझ्या मते की प्रत्येक गोष्टीत विरोधक पण असले पाहिजे, त्याशिवाय प्रगती होत नाही. विरोधक असल्याशिवाय म्हणजे आम्हाला पण कळत नाही ना की आपलं काय चुकतं, कारण जे आम्ही करत असतो ते योग्य म्हणूनच करत असतो, ते आम्हाला जाणवत नाही, पण ते पुढच्याला ते जाणवतं. ते तुम्ही सांगितलं पाहिजे, ते तुमचं कर्तव्य आहे त्यासाठी. आणि पत्रकार हे जनतेचा तिसरा. पत्रकार दिनाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले आपल्या श्रीगोंदा तालुक्याचे भाग्य विधाते, गोरगरिबांचे कैवारी आणि माजी मंत्री आदरणीय दादा, त्याचबरोबर या नगरपालिकेच्या अध्यक्षा प्रीताताई खेतमाळीस, भाजपचे कार्यकर्ते संजूभाऊ खेतमाळीस, राजूदादा उकांडे आणि आमचे सर्व महिला भगिनी नगरसेवक आणि नगर आणि
आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्व आज या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री आणि सर्वसामान्यांचा आधार आणि आशीर्वाद देणारे आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय पाचपूत दादा, नगराध्यक्ष, त्यांचे सगळे सदस्य, सगळे पत्रकार बंधू, मी काय या कार्यक्रमासाठी आलेलो नव्हतो. कोकांड्यांना फोन झाला, कुठे आहे म्हणले इथं. पत्रकार दिनानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आज सर्वप्रथम मी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना, बंधू भगिनींना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देते. आणि लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांच्यातला सुसंवाद लोकशाही मजबूत करण्यासाठी मदत होते. पत्रकारांनी याआधी आम्हाला खूप सहकार्य केले आणि यापुढेही त्यांचे सहकार्य असेच राहू ही अपेक्षा करते. आणि ज्या पत्रकारांनी सूचना केल्या त्या सूचनेचे मी पालन करण्याचा प्रयत्न करते. जे चाललेले जे काही अन्याय असतील किंवा ज्या चांगल्या गोष्टी असतील, मग त्या शैक्षणिक असतील, राजकीय असतील किंवा धार्मिक असतील, कृषी विषयक असतील, शेतकऱ्यांचे विषय असतील, या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण आपल्या वृत्तपत्रातून या ठिकाणी मांडत असतो. आज माणूस हा सवयीचा गुलाम आहे की काही लोकांना टीव्हीवरील बातम्या आवडत नाही, परंतु वृत्तपत्र वाचल्याशिवाय या ठिकाणी ते म्हणजे जेवत सुद्धा नाही. असे बऱ्याच लोकांना या ठिकाणी वृत्तपत्राची सवय लागलेली आहे. आणि ती एक प्रेरणा देण्याचं काम, ज्या चुका असतील त्या चुका मध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुनीताताई खेतमाळीस, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे नगरसेवक, आमच्या चांदीताई असतील, MD शिंदे असतील, आमच्या पत्रकाराच्या प्रतिनिधी आदरणीय मीराताई असतील, प्रशांतजी गोरे असतील, तर बहुतांशी काही महिलांच्या नाही आम्हाला जास्त ओळखी, पण सगळेच उपस्थित. आम्ही दरवर्षी नगरपालिकेमध्ये पत्रकार दिन साजरा केला जातात आणि आमचं एकच म्हणणं असतं की आम्हाला पत्रकार भवन करायचंय. आता दादा ज्यावेळेस 2019ला निवडून आले त्यावेळेस दादाने आम्हाला शब्द दिला होता की तुम्हाला जेवढा निधी लागेल, 20 लागो 25 लाख लागो, आम्ही पत्रकारासाठी आम्ही फक्त तुम्ही जागा उपलब्ध करून द्या. तर त्यावेळेचे जे नगराध्यक्ष होते मनोहर कोटे, आम्ही त्यांना वेळोवेळी, कारण ते 2-10 वर्षे असं त्यांचा कालावधी गेला, आम्ही 6 वर्ष मी अध्यक्ष होतो, आम्ही दरवर्षीच ते मांडत गेलो. ते म्हणायचे बरं ठीक आहे, आम्ही बघू, विचार करू, ठराव मांडू, आणि शेवटी आतापर्यंत काहीच झालेलं नाही. कारण आम्ही गेले ते म्हणायचे, आम्ही म्हणायचो की ज्या ठिकाणी आरक्षित जागा आहे, आम्हाला जास्त नाही 2 गुंठे जागा लागते, तुम्ही 2 गुंठे जागा उपलब्ध करून दिली की आमदार साहेब आम्हाला निधी देणारच आहे. हे आम्ही वेळोवेळी सांगायचं, परंतु आम्हाला काही ती जागा उपलब्ध झाली नाही. ते म्हणायचे आरक्षित असले त्या ठिकाणी जागा देत येत नाही. आता खाजगी कोणाची देतात, ज्या ठिकाणी तुमची आरक्षित झालेली किंवा जिथं ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी मग पुढं आम्हाला जर 2 गुंठे जागा मिळाली, आणि तालुक्यात भरपूर पत्रकार आहेत, कोणत्या संघटना किती असू द्या, पण सगळ्या पत्रकारांसाठी एक आम्हाला पत्रकार भवन द्या. आता आमच्या प्रतिनिधी मीराताई आहेत तुमच्या नगरपालिकेमध्ये पदाधिकारी म्हणून, तर ते आता तुमच्या ज्यावेळेस मिटिंग असतील काय असेल त्या तिथं प्रश्न मांडतील, ठराव मांडतील, तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. आणि नगरपालिकेच्या वतीने जर आता नगरपालिका विकीदादाच्याच ताब्यात आमदार तेच आहेत, वर केंद्रातलं सरकारही तेच आहेत, अशा पद्धतीने असल्यामुळे आम्हाला जागा उपलब्ध करून द्यायला आणि निधी उपलब्ध करून द्यायला काही हरकत नाही. आणि असं आम्हाला 100% वाटतंय, यावेळेस आमचं पत्रकार भवन नक्की होईल अशी आशा बाळगतो आणि थांबतो. संजय